नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 1 जुलै 2026 रोजी आपण बुलढाणा जिल्ह्यातील दुधा येथील श्रीराम भाऊ तायडे यांच्या SRT शेतीच्या शेतामध्ये उभे आहोत। या ठिकाणी आपण बघू शकता प्रचंड या शेतामध्ये तण आहे आणि हे SRT पद्धतीने शेती करतात आणि या एवढ्या प्रचंड तणामध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी मक्काची लागवड केलेली आहे। आपण दादांना विचारू की या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी लागवड केली। दादा, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या एकदा। नमस्कार, मी श्रीराम तायडे, मुक्काम पोस्ट दुधा, तालुका जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी असून मी मागील 3 वर्षापासून SRT पद्धतीने शेती करत आहे। प्रथम वर्षी आम्ही सोयाबीन हरभरा, त्यानंतर दुसऱ्या वर्षी सोयाबीन तूर आणि या वर्षी आम्ही या SRT शेतीमध्ये मक्काचे आज कमीत कमी 26 तारखेला मक्काची लागवड केलेली आहे। या शेतामध्ये आज रोजी प्रचंड काँग्रेस गवत या आपण बघू शकता की यापर्यंत या स्टेजला काँग्रेस आहे। या काँग्रेसच्या शेतीमध्ये सुद्धा आपण यामध्ये मक्काची लागवड केलेली आहे। यामध्ये टोकन नंतर आपण राऊंडअप याची या काँग्रेसवरती फवारणी केलेली आहे। आता हे जसं जसं याला पाणी मिळेल आणि वेळ होईल तसं हे काँग्रेस मरून जाईल आणि यानंतर या जे उगवणारं गवत आहे या गवतावर आपण 7 ते 8 दिवसामध्ये परत टिंजर या तणनाशकाची फवारणी घेणार आहोत। आपण या ठिकाणी जमिनीची नांगरणी केलेली नाही, रोटावेटर केलेले नाही, कुठल्याच प्रकारचे आपण आंतरमशागत न करता आता या ठिकाणी पुरीचे जे तुमचे तुरीचे धसं आहे ते धसं पण या ठिकाणी कायम दिसून येत आहे। आणि अशा काळी कचऱ्यामध्ये जर पेरणी केली तर शेतकरी म्हणतात की सक्सेस होत नाही, पण या ठिकाणी आता तुमचं बघू शकतो आपण या ठिकाणी किती जबरदस्त मक्काचं पीक हे या ठिकाणी उगून आलेलं आहे। तर शेतकरी वर्गाला तुम्ही काय सल्ला द्याल? आता यामध्ये आपण पारंपरिक पद्धतीने जी शेती करतो त्यामध्ये प्रथम आपला नागाटीचा खर्च, त्यामध्ये रोटावेटर, वखर पास आणि नंतर लागवड हा खर्च यामध्ये माझा पूर्णपणे बचत झालेला आहे। आणि मी टोकन यंत्राने मक्का टोकन केल्यामुळे माझं कमीत कमी एका मजुरामध्ये 400 रुपयाचं मजूर आणि आपलं टोकन यंत्र यामध्ये ही पूर्ण 2 एकर क्षेत्रावरील मक्का लागवड झालेली आहे। म्हणजे तुम्हाला मजुराची या ठिकाणी गरज भासली नाही, एकाच मजुरानं तुम्ही 2 एकरमध्ये लागवड केलेली आहे। मजूर फक्त माझं मजूरही कमी झालं, बाकी मेहनतही कमी झाली आणि जो खर्च होता व्यतिरिक्त खर्च आपला नागाटी याचा सर्व खर्च हा माझा वाचलेला आहे। आणि एकाच मजुरामध्ये माझं सर्व हे टोकन होऊन मक्का आज रोजी आपल्यासमोर ही या कंडिशनला मक्का उभी आहे। SRT शेती करून आता तुम्ही समाधानी आहात का? हो, मी तर समाधानी आहे, पण यानंतर समोरील जे SRT शेती करण्यास इच्छुक आहे त्यांना तर मी सांगेल की आपल्याकडे जर 10 एकर शेती असेल त्या शेतीमधून कमीत कमी फक्त 1 एकर शेती आपण प्रथम ते 1-2 वर्ष याची ट्रायल बेसवर शेती करावी आणि आपल्याला मी सांगितल्यापेक्षा आपण आपल्या शेतीमध्ये प्रयोग करून आपण स्वतःच या शेतीचा अनुभव घ्यावा। आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भडसावळे दादा यांचं जे स्वप्न आहे की आपला शेतकरी आनंदी बनला पाहिजे, शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजेत आणि उत्पादन चांगलं वाढलं पाहिजे, आपली भूमाता सशक्त बनली पाहिजेत। आज हजारो शेतकरी आपल्या SRT शून्य मशागत तंत्राने शेती करत आहे। कृषीरत्न भडसावळे दादा आणि चिपळूणकर काका यांनी हे तंत्र शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याचं शोधून काढलेलं आहे। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी दरवर्षी आपण जे नांगरणी 4 ते 4 करतो, रोटावेटर 4 ते 4 करतो जमिनीवर, हे न करता अशा पद्धतीने विना नांगरणीची शेती करावी अशी मी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो। आणि ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी दादा तुमचा मोबाईल नंबर द्या। माझा मोबाईल नंबर 97 65 48 65 15 या नंबरवर दादांशी संपर्क करा किंवा माझा नंबर 80 07 15 50 44
या नंबरवर पण तुम्ही संपर्क करू शकता. या ठिकाणी शेतकऱ्यांना मोफत सर्व सविस्तर माहिती दिली जाते. धन्यवाद दादा.